तुम्ही 4 उपोषण केले, चौथ्या उपोषणाअंती देखील मराठा समाजाच्या हाती काय पडलं असं तुम्हाला वाटतं? कारण आश्वासनापलीकडे काही पडलं असं दिसत नाही सध्या तरी. नाही, ते बरोबर आहे, पण आंदोलक म्हणून समाजाच्या इमानदारीनं काम करतात. शेवटी आंदोलन करावं तर लागणार आहे, संघर्ष तर करावाच लागणार, त्याशिवाय मिळणार पण नाही. त्यांनी आता खात्रीला 1 महिन्याचा वेळ घेतला. आम्ही 15 दिवस देत होतो, तसं आम्ही 1 दिवस पण देणार नव्हतो. आपण ठीक आहे, सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना 1 महिन्याचा वेळ दिलाय. आणि ते म्हणले ना, असा शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे, कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे, ती जबाबदारी आमची आहे. कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे. त्याच्यासाठी 1 महिन्याचा वेळ एवढे वेळ द्यावाच लागला. शब्द असे होते, कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचं, कायमचं शिकून मराठ्यांना आरक्षण द्यायचे शब्द होते, म्हणून 1 महिना वेळ दिला. कशाला उगाच गडबड करायची म्हणलं, दिलं परत त्यांनी मला उडालं. आम्ही म्हणलो होतो कायद्यात टिकणार नाही, तुम्ही कायद्याच्या कसोटीवर टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे होता, म्हणून दिला दादा. काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते, त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये. नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिलं? आश्वासन तेच, फक्त एकच सांगितलं मी त्यांना, ते दगी फटके होऊ देऊ नका. आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाहीये, त्या रस्त्यावर आम्हाला उतरू नका. त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे, सगळे राजकीय पक्षाचे नेते. आमचा हक्काचा आम्हाला आमच्या गोरगरिबाच्या पोरं आरक्षण देऊन मोठे करायचे, हेच ध्येय पहिल्या दिवसापासून 10 महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार. नाही दिलं मग त्यांनी जाहीरच सांगितलं, विधानसभेला टाकते आम्ही 4-5 समुदायाचे बांधव म्हणजे समाज आणि मात्र विधानसभेत उतरणार. एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना, तुमचं सरकारशी काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी एसआयटी बंद केली आहे का, चौकशी का काय झालंय, थोडंसं स्पष्ट करा. खास करून फडणवीसांसोबत बोलणं झालं ना याबाबत? हो, मी कालच सांगितलं, त्यांनी सांगितलं बरोबर. त्यांचे आमदार आले होते राऊत साहेब, त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं. आम्ही 2-4 घंटे बोललो. ते यासाठी रद्द करणार आहेत, रद्द केली म्हणले ते, पण पुढच्या याच्यात काय तारीख संपली म्हणले तिची, असं म्हणले ते, तिची तारीख संपली, त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत. ठीक आहे, एका शब्द वापरला तर नाही ध्यान राहिलं, ते बंद करणार आहेत म्हणून. मग त्यांच्या हातात माहीत होतं, म्हणून मग सांगा तुम्ही. मग त्यांनी पण सांगितले आपल्या कॅमेऱ्यात ते कैद बी झालेलं आहे आणि मलाही सांगा, म्हणलं सांगू का, मग सांगून टाकू असं सीएसआयटीच्या बद्दल, केसेस बद्दल. अंतर्गत आमच्या आई बहिणीवरती केसेस झालेले आहे, महाराष्ट्रातल्या पोरं झालेले आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या एसआयटीचे अंमलबजावणी. फडणवीस यांनी स्वतः सांगितलं की एसआयटी संपली, आम्ही थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही, काहीतरी शब्द होता त्यांचा फडणवीस साहेबांचा. मी त्याला सांगितलं सांगतो एवढं शब्द वापरलं मी त्या आमदार साहेबांना, सांगतो का तुम्हाला 1-2 दिवस लागत, तर ते म्हणलं नाही लगेच सांगून टाक. तेच म्हणले आपल्या तिथं आलं की ना, तेच होता म्हणले. आता रद्द केली, कशा आणल्या माहित नाही, पण हे पण एक मूळ कारण होतं ना यावेळेस, म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं. कोणतं? थोडं एसआयटीची जी तुमची मागणी होती, निर्णायक होणार नाही चौकशी, हा अन्याय आहे, जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर हे सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया? नाही, यासाठी माझी मागणीच नाही, सगळ्या सोयऱ्यांची. ते त्यांनी विषय काढला, मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला नाही, सरकार समोर पण नाही ठेवला. मी समाजासाठी भोगायला तयार, पण समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं गुतवलं जाणार आहे जाणून बुजून खोटं षडयंत्र करून, ते यासाठीचं काय त्यावेळेस असं समाजाने विचारलं. कारण माझं मी कधीच ओढत नाही, माझ्या समाजाची बाजू ओढत. मग त्यांनी बोलायची सुरुवात केली, ती रद्द केली. काय करणार आहेत, काय खरं काय केलंय, पत्र कोणाचं राहतात माहित नाही, पण जे खरं आहे ते राऊत साहेब बोला म्हणले सांगितलं.
या आधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे, बसायचे, चर्चा व्हायच्या, निष्फळ व्हायच्या, लांबत जायचं. काल जादूची काढणीच फिरली आणि जरांगे पाटील खूप लवकर कन्व्हिन्स झाले. नाही, शब्द तसे होते. मी शब्दावर लक्ष देतो. मी घाईगडबड नाही करीत. मी शब्दावर लक्ष देतो. मला राजकारणाकडे जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं. सावध करत कोणी साकारलं की मला माझ्या समाजाला जायचं नाही. त्यांचे शब्द असे होते की आम्हाला टिकवायचं. मराठा आणि कुणबी कायदा करण्यासाठी नोंदी ती टिकवायचे, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकवायची, हैदराबादचं गॅजेट टिकवायचंय, हैदराबाद संस्थांचं, सातारा संस्थांचं बंद गव्हर्नमेंट हे आम्हाला टिकवायचंय. मग कायद्याच्यात कसं ते टिकवायचं असलं तर पुन्हा चालेल नाही व्हायला पाहिजे म्हणून वेळ पाहिजे. शब्द तसे होते. मग आता आम्ही 10 महिने झालं लढतो. मग थोडी गडबड करू ते का पुन्हा उडवायचं, पुन्हा समाजाला लढायला लावायचं का? त्यापेक्षा राहू द्या महिना. ह्या विचाराने म्हणजे सखोल आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्याला हा म्हणलेला आहे आणि समाजाला विचारून हा म्हणलेला. हॉटेल सगळे सोयरेचं त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो, पुन्हा कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटतंय का? विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं? त्याच्यावर तर आपण ठामच आहे. डोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे. जर आता सगळेजण एकत्र उतरले म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला ते सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे. मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे. मग आता विधानसभेला काय करायचं? लढायचंय, पाडायचंय, काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करू. त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे आताच बघा ना, येताना जे SITच्या टायमाला बहुतेक कसा अंदाज दिसतो, SIT आम्हाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटायला. आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले. कारण समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठी. तर गोरगरीब मराठी घरी बसून राहतात. बाकडं न वाजवणारे तुम्ही काय अंदाज आवडले कपा वाजवून आता त्यांनी यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर. त्या टायमाला दोन्ही हाताने टेबल आणले होते त्या याच्यातले घरातले विधानसभेतले. दोघं तिघं असं उठून उड्या आणते ते वरून ढोल वाजल्यासारखं. पण जे नाही वाजलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठ्याच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला येतात. एक असा अंदाज दिसतो की ते वाजणारे नाही येत म्हणून भेटायला गेले. आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं, त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिसिजन जे घ्यायला पाहिजे पण झालं, यायला लागले. शेवटी समाज मोठा आहे. ठीक आहे. मध्ये एक मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती. काय करावं? शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं. मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं असं कशासाठी? आरक्षणासाठी. सर्व समाज तुमच्या आंदोलनातून नेतृत्व आता होतो तेव्हा नाही ना आता. वा, तुमचं नेमकं आंदोलन संपलंय पण लक्ष्मण हाके तिथं वेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं आहे. ज्याच्या जागेत आहे त्याच्यावर बोलत नसतो. कोणाला त्यांना आपण विरोधात कोणालाच मानलेलं नाही. मानलेलं आहे तेव्हा त्यांना कधीच मानलेलं नाही. त्यांच्या विरोधात आपण कधी आतापर्यंत बोललेलं सुद्धा नाही. एक सुद्धा आपला तेवढं एकच आहे तरी मराठीची काळी करून वाटवत काढणार. छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगे पाटील राज्यातील 88 उमेदवार उभे करावे आणि त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल. तुम्हाला शुभेच्छा देतो. मालपूर नेता होते शुभेच्छा द्यायला बोलले त्याला त्याच्यावर नाही दिले.
सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ. काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून? ओबीसीतून नाही म्हणा, मग अजून पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे. धक्काच लागत नाही हो, धक्काच लागत नाही. राहिलं कोण लागा नीट सांगत नाही हो, नीट सांगत नाही. हे बघा एवढे दिवस सांगतात बोलायला त्रास होतो, स्वारी एक विसरायचे नाही ठीक आहे. खोटं सांगत आहे बाबा. ओबीसीचे 2-3 नेते ते वर्ष मराठा विदर्भातला आरक्षण घ्या, खानदेशचा घ्या, कोकणचा भाग गेला, जवळपास 70-75% पश्चिम महाराष्ट्राला गेले. मराठी राहिले तुमच्या आरक्षणात ओबीसी आहेत. आता नोंदीत काही गेले, कशाला विरोध करतात? माझा तर सल्ला आहे, सल्ला देणं इतकं मोठं मी नाही, पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे. ओबीसीच्या नेत्यांनी राहिलेले घेऊन टाकले आनंदात, असे जाणारच आहे. आनंदात घेऊन टाकले तर आपले समस्या चांगले होते. तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले होते, त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे. त्याची सुट्टीच नाही, सुट्टीच नाही. मस्त मराठा समाजाची बैठक घेऊन 1 महिन्याच्या नंतर आम्ही डिसिजन ठरवला 288 द्यायचे का 288 पाडायचे. आता आपले द्यायचे सगळ्या धर्माची बैठक घेणार. मी आताच बरेचसे खुलासे नाही करणार, तर मी जरी रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं आहे. समाजाला कधी उघड्यावर नाही पडून देणार, जीव जरी गेला. आमच्या एक जीवनावर चित्रपट एक आहे, संघर्ष योद्धा म्हणून तो आता राज्यभर प्रदर्शित होणार नाही. त्याच्यात नाही जीव मा पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मला त्या पिक्चरात काही जीव नाही बाबा, माझा आरक्षणात जीव आहे, मला ही लढाई लढवायची. त्यांना पण शुभेच्छा. त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा. पण माझं सगळं ध्येय, माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे. माझे मराठीचे लोक पोरं कशी आरक्षण मोठी होती त्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे, तो कायम राहणार आहे. मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो. 2 पावलं मागे सरकतो, 10 पावलं पुढे जातो. मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढे सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही. फक्त समाजाला विचारायचं, मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं, पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल होऊन तयारीला लागणार. यांना पाडायचं कापले उभा करायचं, 2-1 प्रकार ठरवायचं. म्हणजे पाडण्यात मजा आहे, त्याच्यात मोठा विजय आहे, कापले उभा करायचं. पाटील तुम्ही सिनेमा बघणार का नाही? मला आता सतत दिसतो उत्तर येणार नाही. बघू कसं काय, मला नादच नाही खरं ते. म्हणजे सध्या मला हे महत्वाचं नसेल आरक्षण लय महत्व. माहितीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार. प्रश्न असं मी राजकीय नाहीच आहे ना. मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा माहितीला फटका बसला होता, त्याच्यानंतर प्रतिक्रिया. हो ना, पण मी राजकीय नाही ना, त्यामुळे ते माझ्याकडे प्रश्नच येऊ शकत नाही. कारण मग मी म्हणलो असं त्यांना हरत नाही घालून, मी राजकारणी असतो, मी सामाजिक आहे, ते मार्गच नाही माझा. आता ते मी घालायचं नाही घालायचं, पण आमचं आरक्षण द्या, कुणी द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लगला पण नाही ना दिलं रे बाबा, मग मात्र पुढची रणनीती डेंजर असणार. पाटील, काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर 100 कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत, काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, निकटवर्ती आहेत, जवळ असलेले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय. ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांग? नाही, सत्यतासाठीच मग मी ते हे केलंय की माझ्या कानावर आले, तर असेल तर सांगा, खोटं असेल तर सोडून द्या. पण आलेली माहिती खरी. मी आपल्याशी 10 महिन्यापासून बोलतोय, तुम्ही चतुर माणसं सगळे, कारण खोटं बोललो की तुम्ही स्वतः प्रत्येक मी बोललेलो खरं झालं. मला ऐकायला म्हणजे डीप मध्ये माहिती मिळाल्यावर मी बोललो की खरं असेल तर मला सांगा बाबा, मी घेतले असले तरी सांगा, माझ्या नावावर कोणी काही केलं असलं तरी सांगा, पण माझा समाज बदनाम नको. माझ्या गोरगरीब मराठ्यांनी खरं सांगतो, मला शेतातला 1-1 रुपया कष्टाचा करून कार्यक्रम केलेले, रस्त्यावरती, रोडवरती, गावात, शहरात, कुठं पण भाकरी खाल्ल्यात, मुंबईला गेले,
उपाशी राहिले, साखळी उपोषण केले, काहींचे कंपाळाचे कुंकू पुसलेत, काहींचे बलिदानं गेलेत, काहींचे पाय मोडलेत ॲक्सिडेंटमध्ये. माझ्या समाजाचे खूप खूप हल्ल सहन केले. आणि तुम्ही जर असं करत असत समाजाच्या जीवावर, तुम्ही तुमचं किती काय कमावं त्याबद्दल आमचं दुमत नाही, किती कामावं तुम्ही स्वतः करा, माझ्या समाजाच्या जीवावर होणार असलं तर हे मात्र चांगलं नाही. खरं असं मला माहिती नाही, मात्र पण द्या. ते तुमच्या कानावर काय काय आले, कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने केलेत, तुम्ही नाव तुमच्या आले, नाव नाही जरी घ्यायचं तर कोण 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 नाव आहेत घ्यायचं ना, नाव न घ्यायचं म्हणजे- नाव घेऊन सांगा. नाही ना आले आणखी. मग आता ते बघतोच म्हणले आणि सगळं नाव आले होतं. मी तर कालच सरा परवा काय डिक्लेअर होतं मी मग आज सोडित नाही तर दुसरं तर कसं सोडीत मी सांगा. ते आणखीन आलेलं नाही पण येतील असं वाटतंय. नाही आलं ते वावराला येईलच तसा, पण वास मात्र 100% येतो. तुम्हाला कळालेलं आहे. हो, पण आता अधिकृत नसल्यामुळं मी ती चौकशी आता सरकारलाच करा म्हणणार ना, पण दुसरं कोणाला बघा म्हणणार आहे. शेवटी चौकशी करून मला सांगा. दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस तुम्ही 3 उपोषणे केले आणि इथं येऊन थांबले त्यावेळेस फारसं कोणी असं खासदार, आमदार, मंत्री म्हणजे सत्ताधारी ते शिष्टमंडळापैकी यायची लोक. पण आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाडून पुसून खासदार इथे येत आहे, जे मराठ्यांनी मतदान केलेलं आहे. तुमच्या आंदोलनाचा इफेक्ट असंही वाटतं की ते तुमच्यामुळे निवडून आले. मला म्हणता तसं कारण मी राजकारणात नाही, मी काय निवडून आणा म्हणून नाव घेतलं नाही त्यांचं, पण बहुतेक ते टेबल वाजणारे नसावेत म्हणून घेते असा अंदाज. टेबल वाजणारे जे सगळ्या पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे टेबल न वाचवणारे मराठा समाजाचं मी काम करतोय, गोरगरिबाचं काम करतोय, रात्रदिवस देवाची बाजू घेऊन संघर्ष करतोय म्हणून एखादी मायापोटी येत असावेत असा अंदाज आहे. पण टेबल वाजणारे ते नाही असं एकूण दिसायला लागले. टेबल वाजवणारे पण आता येऊ लागलेत असं म्हणायचं का? ते सांगितलं ते 2-2 हाताने वाजणारे ढोल बिडल्यासारखे ते दिसत नाही येत, पण येते त्याचा अर्थ समाजाचं काम करतोय. मग ते कोणत्या पक्षाचे आमदार खासदार असतात त्यांना वाटतं ते समाजाचं काम करतोय, याला भेटायला गेला पाहिजे म्हणून येत असतात. पण ते टेबल वाजणारे नाहीत असं दिसतंय म्हणून येते. बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. आपले जुने सहकारी बाळराजे आवारे यांनी हा कसं या भूमिका रातोरात बसवला व्हिडिओ आले कारण संवेदनशील विषयात बोलताना माणसांचा वापर संवेदनशील विषय दैवताचा विषय. मराठा समाजाची नाराजीचा फटका विधानसभेत बसू नये यासाठी आज भाजपची मुंबईमध्ये बैठक पार पडते. शंभूराजी साहेबांनी तर काल असं सांगितलं तर बैठक आहे त्यांची, परंतु मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक घेणार आहे, शिंदे साहेबांच्या समितीची बैठक घेणार आहे आणि सगळ्या सचिवांची पण घेणार आणि मंत्र्यांचे सुद्धा राज्याचा एकूण आढावा सुद्धा आजच घेणार आहे. आजपासून ते खूप कामाला लागणार आहे कारण त्याला कायद्याच्या कसं टिकवायचं म्हणून बऱ्याचशा बैठका आज मुंबईत घडामोडी होणार आहेत. आपण सांगितलेली माहिती खरी आहे, पण उद्याचं होणारं हे कालही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुंबईत उद्या खूप मोठ्या घडामोडी करणार आहे. आमचं समाज मोठा आहे, गोरगरीब आहे, याला द्या हेच तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आम्ही काय शत्रू तुमचे का, तुम्ही आमचं थोडी शत्रू, तुम्ही बोलतात म्हणून नाही बोलतो, मग तुम्ही बोलू नका हे समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतं. पण आरक्षणाशिवाय भाऊ सुट्टी नाही, आरक्षणाशिवाय सुट्टी नाही. मी कोणाचाच नाही, मी फक्त समाजाचा आहे, मी कोणाचा होऊ शकत नाही, मला कोणी करू शकत नाही, मला जेलला जायला मी घेत नाही. माझं कितीही काय म्हणतात त्याला अन्याय करायचा प्रयत्न केला तरी मी हटत नाही, माझी कशात होत आहे. त्याच्यामुळे मी ती घेतल्याशिवाय हटत नाही नसतं. विधानसभेला खरं सांगतो मी पश्चाताप, हो एवढा पश्चाताप येईल की मी आता इथून उठलो की मी बैठका सुरू करणार आहे जाती धर्माची प्रमुख लोकांची मी बैठका सुरू करणार. कारण मी आता शाळेला घरी जाणार आहे तिथून सुट्टी जायच्या नंतर, त्यामुळे मला सगळी रणनीती आखवायची कोशिश माझ्या समाजाला करून देणार. हो तुम्ही घरी जाणार तुमच्या, तर मग तुम्ही पाठीमागे एकदा घरी गेला होता पण फसवल्याची भावना तुम्हाला झाली म्हणून तुम्ही घर सोडलं, पुन्हा तुम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली, मग आता घरी जात आहे.
नाही, फसवणूक काय त्याची? 10 महिने भरून टाका बरं तुम्ही. नाही त्याच्याबद्दल कौतुकच आहे तुमचं. पण फसवलं का नाही? मला तर बोलत नाही. मी गेलो म्हणजे काय आहे? हे बघ, काय लागली त्याच्यात? एकदा मुलीचं सिरियस जाती गेलं, एकदा मुलाच्या डोक्याचा आणि पायाचा प्रॉब्लेम झाला आणि ते दोन्ही बेशुद्ध होते. मला माहित नव्हतं म्हणून गेलतो आणि 1.5 घंटे थांबलो नाही, थांबू शकलो नाही. पण आता मला सांगा, शहागड याचा अर्थ अरे वेगळा घेताल तुम्ही, माझ्या परत ध्यानात वेगळा आहे. तिथं आम्हाला कार्यालय टाकायला लागतं या घडामोडीचं. मग सगळे वर्दळ इथं होण्यापेक्षा आंतरवाडी टप्पे पाडावं लागणार आहेत आम्हाला त्याचे. त्याचा अर्थ तसा आहे, म्हणजे त्याचा गैरअर्थ होईल कारण मीडियाच्या बांधवा. असं होऊ शकतं ना की तुम्ही अंतरवाली सोडताय का? नाही आंतरवाडी सोडायचं काय, आंतरवाडी सोडायचा विषय नाही. पण वर्दळ हाती होती तिथं आणि गाव देवासारखं. हे बघा तबो माझं काम कसं आहे, मी माणुसकी जिवंत ठेवणारं पोर. त्या गावातल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, कीर्तनाचा नाही झाला पाहिजे, आवाजाचा, लेकर शाळेत जात ते नाही झालं पाहिजे. देवासारखं काम केलंय. पुण्यवान गाव आहे, वारकरी संप्रदायाचं गाव आहे. लोकांनी माझ्यावर आतोनात प्रेम केलं. जे आंदोलन होते सगळ्या जाती धर्माची जी लोक होते आतोनात प्रेम केलं. म्हणून मी कालच एक शब्द वापरला, मनभेद मतभेद काय झाले असते आजच जळून टाकले अंतरवाडीत. आजच जाळे, मनात एक शब्द नाही ही शंका राहणार नाही. कारण तिथं शेतकरी वर्ग आहे सगळा, जाताना अडचणी, जाताना ट्रॉफिक गाड्या वाटत. कालच आपण स्वतः साक्षीदार होता, 9 किलोमीटरवर लावायला जागा नव्हत्या गाडी. म्हणजे मग परत लोकांचे हाल होते. शेतकरी वर्ग त्या गावाचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत. मला पेक्षाही त्यांच्या माझ्यावर माया केली. मला रात्री कधी तुम्ही कार्यक्रम करू तितक्या रात्री चहा द्यायची, फोन करत नाही स्वतःच्या मुलाचं सुद्धा. इतकं गाव मला जपलेलं आहे, पूर्ण गाव आंदोलनात गेले. त्यामुळं त्यांचे उपकार मीच काय कोणीच विसरू शकणार नाही. ही पवित्र भूमी आहे. फक्त तिथं नको हे मोठ्या पटांगणात पाहिजे की जेणेकरून जर ते मोठं ऑफिस टाकलं तर तिथं प्रचंड वर्दळ राहणार आहे. कारण ते राज्याच्या लेवलचं ऑफिस सुद्धा टाकावं लागणार, म्हणून तिकडे जाणं गरजेचं आहे. त्या ऑफिसचं काम मला वाटतं आज सकाळपासून सुरू सुद्धा झालं, 6 वाजल्यापासून शहागडला. मोठं काम मला वाटतं बऱ्याचशा एकरमध्ये. ते आता मोजते जी माहिती आत्ता मिळाली तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वी उठलो मी ते लगेच मिळाली की मोजायचं सुरू आहे. कारण हे 2 कामं जर तिथं म्हणलं तर कसं होतं, मी काय करायचं, आंदोलनाचं बघायचं का हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं. म्हणून कोणाचं तेच असतं, म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा असंच असतं. वेगवेगळ्या त्या वारून केल्याशिवाय ते होत नाही. एकाच जागेवर सगळा उतारा मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो. त्यामुळं घरी जाणंही गरजेचं आहे. बरं घरी गेलो म्हणजे आंदोलन नाही सोडलं, पण इथं घरीच राहतोय मी. अंतरवाली माझंच घरी, तेही गरज आहे. मी कुठेही राहिलो, डोंगरात बी राहिलो तर समाजाचंच काम करतो. मग राहील कुठं, सुरक्षेचाही प्रश्न आहे ना. म्हणजे हे सुद्धा लय महत्वाचं आहे. मी कुठं राहायचं, अचानक ठिकाणी राहणं अनेक प्रश्न आहेत. एक ओळीचा प्रश्न असा की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण हे शहागड असेल नाही, सेंटर केंद्र नाही. तिथं फक्त ऑफिस येणारे जाणारे लोकांच्या आडी अडचणी, आम्हाला पुढं काय करायचं त्याच्याबद्दल तिथं सगळं निवेदनबद्दल सगळं होणार. कारण ते मोठ्या करत राऊंडमध्ये ते टाकायचं ठरलं रात्री. त्याच्यामुळे सकाळपासून लोक आमचे लगेच कामाला लागले 6 वाजल्यापासून. आता एक केंद्र नाही, केंद्र नाही, हे अंतरवाली मी सोडलेलं की काल सरताना तुम्ही ठरवा. आता नको जाता उपोषण नको, आता उपोषण करून कवा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं, कोणाचं असलं तरी. 10 महिने गावानं संघर्ष केला अंतरवालीने. माझ्या व्यवसायाचे लोक आहेत ते, एवढं प्रेम केले. 10 महिने संघर्ष केला आणि काय पाहिजे, किती दिवस करायला लावायचं त्यांना, किती दिवस त्यांनाच करायला लावायचं. त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केला तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करता येईल. पण थोडक्यात आता उपोषण नको, यामुळे नको
नाही दिले आणि तर त्याच्यात जायचं. मी म्हणलोच ना आता की कवा तरी बंद करायचंच आहे. त्याच्यापेक्षा गोरगरिबात देणारं बोलिंडाला बरं ना. मुस्लिमांचा त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठ्यांचा आहे, दलितांचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, 12 बलुतेदारांचा आहे. मग ते प्रश्न सोडवले असतात. ते गेल्याशिवाय जाता आहे. मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे. 10 महिने केलं लोक, याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य झाला. 10 महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य. 10 महिने देशातला पहिलं आंदोलन असतं. 10 महिने चालू उद्याचे 29 तारखेला 10 महिने आंदोलन. त्याच्यापेक्षा गावाने किती भार सांभाळायचा. त्या गावाचे खरंच कौतुक करण्याचं. पाटील तुम्ही नेहमी म्हणायचे उपोषण एवढा हातात दादार कोणतंच नाही आणि आता तुम्ही उपोषणच नको म्हणता. मला उठता येणार ना. मला उठता येणार, चालता येणार. मी आज मला तोंड धुवायला सुद्धा तिकडे जाता येणार. 2-4 दिवस पूर्ण झालं ना टोको आज सुद्धा आहे. हे बांधलं रात्री. आता त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईंचे आणि हे सुजल्यामुळे काढलं. इकडे शिर सापडा नव्हून थांबलं. उपोषण करीन ना. वेळ आली तर पुन्हा मी मरायला तयार. फक्त तसं नका मला काही दिलं शब्द की घरी कम गेले असं नाही. मी कुठं राहील ना तरी मी जवळपास 19 वर्ष झाले समाजासाठीच मरायला तयार. मी घरी असो, घराच्या बाहेर असो किंवा मी कुठे असो, मी समाज सोडून काम करत नाही. घरी राहिलं तरी मला त्याच्यासाठी लढायचे. आंतरवालीत राहिलं तरी त्याच्यासाठी लढायचे. 6 पिंपळगावला राहिलो तरी मला त्याच्यासाठी लढायचं. बांगडी वडी काढत राहिले तरी मला त्याच्यासाठी लढायचं. आणि मी ठरवलं मला एखाद्या डोंगरावरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षच करायचा. तुम्हाला कळतं कुठं राहील ते. ओके, थँक्यू. चला डोंगरावर आता डोंगरच पॉईंट निवडणार. काही जण करणार नाही ना उपोषण तुम्ही केल्याशिवाय. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.